आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक। भाजपकडे सर्व पेड वर्कर, भाजपमध्ये सुद्धा आरोप असणारे लोक आहेत, त्यांच्यामुळे महिलांच्या आत्महत्या सुद्धा। फडणवीसांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार? आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल। अंतरवालीमध्ये लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण? बदलापूरमध्ये लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आदित्य ठाकरे यांचा सवाल। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मंत्रिपदावर काही चर्चा झाली? महायुतीच्या बैठका झाल्या तुमच्या, तुम्ही सगळे मुख्य नेते हे बाबा, तुम्ही असलं काही आमच्यामध्ये चर्चा, आम्ही पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्री महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही ठरवू। काय आपल्याला अडचण आहे का? नाही ना। एका घटकाला काढून टाकायचं का, अशी महायुतीमध्ये चर्चा सुरू। महाविकास आघाडीत एकमत आणि समन्वय, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये काम सुरू। पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल। अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलं, त्याची पुनरावृत्ती दिसते। पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे। अनिल बोंडेंचं भाषण देखील प्रक्षोभक, विजय वडेट्टीवार यांचा आरोप।